शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय वेंडी या परिसरामध्ये आणि संतोष काशीनाथ अभंग यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत दुग्ध व्यवसाय या संदर्भात. शेतकरी मित्रांनो, गेली 15 वर्ष झालं यांनी कुठल्याही प्रकारचा शेतामध्ये चारा न करता विकतचा 90% चारा आणि 10% चारा फक्त घरचा अशा प्रकारचं सूत्र अंगीकारत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसाय केलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात हा व्यवसाय त्यांना का करावासा वाटला आणि या व्यवसायातून त्यांना कशी प्रगती झाली आणि कसा फायदा होतो याबद्दलची माहिती. नमस्कार. तर सुरुवातीला ओळख करून द्या तुमची. मी संतोष काशीनाथ अभंग. एक 15 वर्ष झालं मी हा धंदा करतोय. बर. एक 10 ते 15 वर्ष मी मुंबईत होतो. त्याच्यानंतर इथले 1-2 गाया घेतलेल्या होत्या घरी. त्याच्यात वाईट फायदा झाला. त्याच्यामुळं मी परत हा धंदा सुरू केला. तेव्हापासून आज 15 वर्ष झाला हाच धंदा करतोय. आणि माझ्या घरी एक 17 ते 18 गुंठ जागा आहे. त्यात मी घास केलेला आहे आणि ऊस कुठे मका ही विकत घेऊन तयार करतो. मी सध्या एक 10 गाया आणि 2-3 कालवड आहेत माझ्याकडे आणि त्यांचं एक 10 गाया आहेत. त्याच्यामुळे माझं 100 ते 120 लिटर दूध दररोज जातं. बर. पण आता संतोषराव, म्हणजे की दुग्ध व्यवसायच का करावा वाटला? मुंबईकडून तुम्ही आला आणि दुग्ध व्यवसायच का करावा वाटला? ते मुंबईपेक्षा इथं बरं वाटलं त्याचं. त्यामुळे मी हा धंदा स्वीकारला. दुग्ध व्यवसाय करावा म्हणजे आता कारण जमीन तर तुमच्याकडे नव्हती, स्वतःची जमीन नव्हतीच ना, पण बरं वाटत होतं हा धंदा तेव्हा. त्यामुळे हा धंदा मी स्वीकारला. बर. त्यावेळेस आता किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय? 15 वर्ष होऊन गेले. 15 वर्ष होऊन गेले. बर बर. काय परिस्थिती आहे सुरुवातीच्या 15 वर्षापूर्वी दूध व्यवसाय सुरू केला ना, आजची परिस्थिती विचार केला? परिस्थिती आता त्यावेळेस बरी बी होती ना, आता बी आहे. मधल्या काळात चांगली परिस्थिती होती. आता वाईट जरा हे 4-6 महिन्यात परिस्थिती ही झाली, नाही तर चांगलं चाललं होतं म्हणजे. बर. आता काय दर मिळतोय तुम्हाला? आता मिळतोय 29, 28, 29. बर बर. मग आता या पैशामध्ये, या रुपयामध्ये तुम्हाला परवडतंय का? आता सध्या ह्या 2-4 महिन्यात वाज कमी झालंय, परंतु ह्याच्या आधी चांगलं परवडत होतं. ह्याच्या आधी परवडत होतं, आता नाही परवडत. बर. आता कसं म्हणजे की दिनचर्या कशी असते दिवसभराची तुमची? दिवसभराची म्हणजे आम्ही नाही जास्त वेळ काय आहेत म्हणजे हे करत. सकाळचे 1-2 ते 3 तास आणि दुपारी 1-2-3 तास. सकाळी पहाटे 5 ते 8 पर्यंतच काम चालतं आमचं. 8 नंतर 10 वाजेपर्यंत वैरण ही आणणे हे करणे. त्याच्यानंतर काही नाही. नंतर 4 वाजता त्यांना खायला हे टाकतो आम्ही. बर. 4 ते 7-7:30 पर्यंत आमचं काम चालतं. किती वेळा तुम्ही खाद्य देता? 2च वेळा खाद्य. किती वाजता? सकाळी 5ला आणि दुपारी 4. बर बर. आता जमीन काहीच नाही, पण हा व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यानंतर जमीन असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण तरी पण एवढं धाडस का केलं? जमिनीपेक्षा उलट विकत घेतलेलंच परवडतंय. म्हणजे कसं की तयार करून गुरांना घालायचं, परत त्या जमिनीत ही करायचं, त्यापेक्षा ती विकत आणून त्यांना घालणं हा परवडते. तुमचा अनुभव? आमचा अनुभव. बर. मग कसं करता तुम्ही नियोजन हे चाऱ्याचं? चाऱ्याचं नियोजन म्हणजे आता तुम्हाला सांगितलंच की घास असतो आमचा आणि ऊस आणि मी मका घेतो विकत. आणि कसं घेता म्हणजे की गुंट्यावर घेता? गुंट्यावर घेतो आम्ही. परवडतंय का आता? आता परवडतंय. बर बर. कसं गुंटा तुम्ही घेता वैरण? जसं म्हणजे मोसम येईल तसं हे होतं. कधी महाग होतं, कधी स्वस्त होतं, त्या ह्यानं घेतो आम्ही. बर बर. पण आता ही गायींची निवड एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे या व्यवसायातला. कशा गाय निवडल्या तुम्ही? गाया म्हणजे पहिल्या आमच्या घरच्या होत्या तशा 2-2, 1-1 घेतल्या. पहिल्या 1-2 होत्या. मग त्यातनं सगळ्या माझ्याकडे जर्सीच गाया आहे त्या. त्याच्यामुळं एक घेत गेलो मी. मग 10 गाया केल्या मी. बर. 10 गाय केल्या. आणि कसं आता मिळतंय तुम्हाला उत्पादन 10 गायीतनं? चांगलं उत्पादन मिळते. सरासरी मला 30-40 हजार रुपये राहतात आता सुद्धा. म्हणजे की दर एवढा कमी असून सुद्धा 30-40 हजार राहतात विकतची वैरण असून. बर बर. आता शेतकरी म्हणतात की आम्हाला घरची वैरण असून परवडत नाही, आणि तुम्ही तर म्हणताय विकतची वैरण घालून. तर कसं सिस्टमेट कशी आहे की सरासरी आम्हाला गोळी भुसा लागतो 40 ते 45 हजाराचा. 40 ते 45 हजार गोळी भुसा जातो. खाद्याला जातं 20-25 हजार रुपये. 60-65 हजार रुपये ते 70 हजार खर्च होतो. आता सध्या परिस्थितीत 120 लिटर दूध चाललंय माझं. म्हणजे 1 लाख रुपये पेमेंट निघतो. 1 लाख रुपये पेमेंट निघतंय सध्या परिस्थितीला? सध्या परिस्थिती. बर बर बर. आता या ज्या गायी आहेत तर कुठून घेतल्या तुम्ही गायी? आम्ही असंच घेतलेल्या. म्हणजे आपलं काय जो घरच्या तयार केलाय, काय विकत घेतल्या. म्हणजे घरच्या गायी किती टक्केवारीतल्या होत्या?
असे 70-75%. बर बर. आता यामध्ये या जर्शा गाय दिसतात, जर्शी आपण म्हणतो, तर ही कुठून उपलब्ध केल्या? काही घरच्याच आहेत तुमच्या नाही पहिल्यापासून? नाही, ही 1-2-3 आणलेल्या विकत, हा. काय काय तयार केलेल्या आहेत. आता ही जी जर्सी गाय म्हणतो आपण, तर ह्याचं कसं असतं आरोग्याचं, किंवा ही गाय कशी फायद्याची वाटते तुम्हाला? नाही काय त्याचं, त्यांची जे खायांची सिस्टीम ही व्यवस्थित केली का नाही हा तर काही त्यांना हे होत नाही. हा एचएफ गायांच्या पेक्षा एचएफ म्हणजे कसं आता आल्या नवीन एचएफ मध्ये. हा आता पहिले काय एचएफ नव्हत्या, हा आता नवीन मध्ये येते एचएफ. हा त्यामुळे त्याच्याकडे काय बघितलं नाही अजून मी. हा. त्यामुळे हे पहिले आहेत त्याच मी हे करतो. बर बर बर. आजार पण कसे आहेत या गायींचे? आजार पण काहीच नाही, म्हणजे म्हणायचं 0%. कधीतरी अगदी न कळत पडले आजार तर. आता जवळजवळ 2 महिने झालं कोणाला इंजेक्शन सकाळ केलं. बर, म्हणजे हेल्दी आहेत सगळ्या गाय? हो. बर बर. मुक्त गोटा न करण्याचं कारण काय? मुक्त तर आपल्याला जागा कमी असल्यामुळे आपण मुक्त गोटा करत नाही. हा, जागा आपल्या कमी. एवढ्या थोड्या जाग्यातच आपण एवढं हे केलेलं. बरोबर, म्हणजे की एवढ्या कमी जागेमध्ये तुम्ही चांगल्या हा, पद्धतशीरपणे आणि चालेल. स्वच्छता वगैरे अतिशय टापटिप्पा या गोट्यामध्ये मला 2 दिसतं. टाय आम्ही स्वच्छता करून एकदम ओके मध्ये ठेवतो त्या. हा हा. बर त्यामुळे आजारी पडण्याचं काही प्रमाणच नसतंच. हा हा. पाण्याचं कसं आहे व्यवस्था? पाणी भरपूर आहे आम्हाला. हा. आमची विहीर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. बर. विहिरीचं पाणी देता? विहिरीचं पाणी. आणि पाणी कसं दाखवता तुम्ही? पाणी आपलं आम्ही ह्यानंच हातानंच लावतो. बर बर. दिवसातून किती वेळा 2 दाखवता? वेळा, सकाळ आणि संध्याकाळ. बर बर बर. आता हा दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही, पण आता चालू घडीला दुधाचे दर फार कमी आहेत, हा. म्हणजे की शेतकऱ्याला हा व्यवसाय कसाच परवडत नाही. तुमचं कसं दिवसभराचं नियोजन किंवा महिन्याचं 10 दिवसाचं कसं नियोजन आता ते चालतं? कसं आहे आता तुम्हाला मी सांगितलं माझं 120 लिटर दूध चाललं. एखाद्या 4-6 महिन्यात होतं असं. हा. हा, कारण मी 15 वर्ष झाला हा धंदा करतोय. कमी जास्त होतं. हा. आता मध्ये गडेभर 40 रुपयावर दर गेलेला. हम्म. त्या टायमाला चांगलाच फायदा झाला ना आपला. हा हा. आता वाज कमी आहे, पण आमचं ती वर्षाचं जजमेंट होऊन जातं. बर, म्हणजे तुम्ही वर्षाकाठीच फायदा बघता? फायदा बघ. म्हणजे की महिन्याला किंवा 2 महिन्याला असा फायदा बघत नाही? तसा बघत नाही बर. फायदा. आम्ही डायरेक्ट 1 वर्षाचं बघतो. कसं होतं, कमी जास्त ही चालूच असतं. हा हा. कधी उन्हाळ्यात दर वाढतात, कधी हिवाळ्यात कमी पडतात. हा हा. त्याच्यामुळे काही मेळ बसून जातो वर्षाचा. बरोबर. पण आता सद्य परिस्थिती जर आपण बघितली तर सद्य परिस्थितीला उन्हाळ्यात दुधाला दर असायला पाहिजे होता, हा. आता मिळाला नाही. मग आता वैरणीचा खर्च आणि पशुखाद्याचा खर्च आणि मिळणारं उत्पादन मेळ बसतोय का? हा, मेळ बसतोय. हा फक्त कसं होतं, जे आपल्याला जास्त राहणार होते पैसे ते कमी राहतात. हा हा. असं किती आता म्हणजे साधारण दुधाला दर किती मिळतोय आता आता सध्या? सध्या 29 पर्यंत मिळतंय. 29. 28-29. बर. आता तुम्ही फक्त गायच आहेत इथं, मला तर गायच दिसत आहेत इथं, कालवड काय दिसत नाही. तर म्हणजे की कालवड सांभाळतच नाही का तुम्ही? हा, सांभाळतो ना ते. हा, फक्त 1-2 कालवड आहेत? ह्याच्या मागे 1 ते 2 सांभाळायचे, जास्त बी नाही. बर 1 ते 2 वर्षाला आपल्याला 1 गाय तयार झाली पाहिजे ह्या पद्धतीने. बर बर. आता हे गोट्यातल्या सगळ्या घरच्याच गाय आहेत का? हा, नाही 5-6 गाय घरच्या, 2-3 गाय विकत, 2-4 गाय विकत. बर बर. संतोषराव, आता गायींना जागा फार कमी वाटते इथं, तर काय तुम्हाला त्रास वाटतोय का नाही गायीचा? काय आम्हाला त्रास होतो, कारण 15 वर्ष झालं मी हीच जागा वापरतो ना. हा, अशाच गायी आहेत? अशाच गाय. बर बर. खाली मॅट आहे आणि दावण केलेले आहे, एवढ्यावरतीच तुमचा व्यवसाय चाललाय? बर बर. पावसाच्या काळात काय नियोजन का? काय पावसाचा हाय असंच असतं, काही त्रास नाही काय. बर बर.